मला अक्षरशः ते हॉस्पिटलमध्ये जायला कसं तरी वाटतंय दादा. भीती वाटते, रादर एम्बॅरेसिंग वाटतंय. इनफॅक्ट राग, एन्झायटी, भीती असं सगळं एकत्र वाटतंय. आणि मला कळतच नाही की नुकतंच जन्माला आलेलं बाळ कोणी कसं चोरू शकतं. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा एक बाळ जन्माला येतं तेव्हा आईही जन्माला येते. बाळ आहे तोवर आई आहे. ते बाळ गेलं तर आईही जाते. त्या बाळाच्या आईला मी वाचवू नाही शकलो. आय मीन आय ट्राईड बट इट वॉज इम्पॉसिबल. पण जर ती असती तर तिला काय वाटलं असतं, मी काय सांगितलं असतं तिला. बरं, त्यात हे माझ्याच बाबतीत होतंय, माझ्याच हॉस्पिटलमध्ये. आता कुठे सगळं परफेक्ट होत होतं, माझ्या हॉस्पिटलचं रेप्युटेशन चांगलं होत होतं, आणि आता हे झालं. दादा, निरंजन दादा, काय झालं? नाही, काही नाही. बोल ना, तू बोल. सोड दादा, बोल म्हटलंस तर मी बोलतच बसेल. तर याबद्दल विचार करणं बंदच केलंय मी. पण ज्या कोणी बाईने ते बाळ चोरलंय ना, ती बाई पकडली नक्की जाणार आहे. आय एम शुअर अबाउट इट. बाई? हो दादा, आमच्या एका नर्सने एका बाईला त्या रूममध्ये जाताना बघितलं होतं. सो ती बाई आहे एवढं नक्की. पण प्रॉब्लेम झाला. काय प्रॉब्लेम झालाय? त्या नर्सने त्या बाईचा चेहरा नीट नाही बघितला. सो जरा अवघड आहे. एनिवे, रमाचं काय? रमाचं काय? रमाचं म्हणजे तिच्याबद्दल काही कळलं का? ती काय बोलली तुला? एनी न्यूज? हो, अच्छा. ते नाही, अरे म्हणजे मी तुला तेच सांगणार होतो की तू एकदा भेट तिला. म्हणजे तू तिच्याशी बोल आणि बघ, म्हणजे कदाचित ती बोलेल काहीतरी तुझ्याशी आणि काहीतरी कळेल आपल्याला. कारण ती माझ्याशी फार काही बोलत नाहीये, आणि जरी बोलली तरी ती सारखं कोड्यात फार बोलते माझ्याशी. म्हणजे तुला आईचं माहितीच आहे. येईन मी. हे सगळं टेन्शन कमी झालं तर नक्की येईन मी. पण रमाच्या तिच्या वागण्यात, तिच्या बोलण्यात काहीतरी वेगळं नक्की आहे सिद्धार्थ. म्हणजे ते बाहेरून सगळं सरळ सोपं वाटत असलं तरी ते तसं नाही आहे. या सगळ्याच्या मागे काहीतरी दडलंय, काहीतरी वेगळं आहे.
4 6 boundary 6 4 boundary out of boundary. परत कसा आला? काय झालं? मला तर बघवत पण नाही या चित्राकडे. यात मला ना तिचाच चेहरा दिसतोय आणि तिची ती बेसूर अंगाई सारखी डोक्यात वाजत राहते माझ्या. मिळाली या चित्राची खडानखडा माहिती मिळाली. आमचे एक जुने स्नेही चित्रकार आहेत, त्यांना पाठवलं होतं मी हे चित्र, तर त्यांनी फोन करून मला सगळं सांगितलं. मग काय म्हणाले ते? हे एडवर्ड मंच नावाच्या चित्रकाराचं स्क्रीम नावाचं पेंटिंग आहे, जे त्याने 18व्या शतकात काढलं होतं. कलाविश्वात याला खूप मानाचं स्थान असलं तरी 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 काय काका? हे एक अतिशय निगेटिव्ह चित्र आहे. स्क्रीम म्हणजे किंकाळी, एक आर्त किंकाळी, एक अशी किंकाळी जी दबून राहिलेली आहे चित्रामध्ये, ती आपल्याला ऐकू येत नाही पण जाणवते हे पेंटिंग बघितल्यावर. म्हणजे एखाद्या माणसाची अतृप्त इच्छा कशी, जी आपल्याला जाणवत नाही, उघड्या डोळ्याने दिसत नाही, त्याच्या हालचालींवरून जाणवते. तसं अतृप्त इच्छा. मी म्हंटल ना, यात मला तिचा चेहरा दिसतोय. पण उषा, मोनूकडे हे कुठून आणि कसं आलं चित्र? मी विचारलं त्याला, तो म्हणाला प्रिंटर मधनं आली ही प्रिंट. मी विचारलं त्याला की कुणी काढली, कशाला काढली, तर म्हणाला आपोआपच आली. उषा जरा धीराने घे, शांत हो आणि मोनूवर लक्ष ठेव. माझा अनुभव मला सांगतोय की भाऊजी थांबलात का? बोला ना. काय नाही.
मावशी 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 आई 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 मावशी तू हो मीच. मला माहिती होतं तू येणार माझ्याजवळ. आज न उद्या पण येणार नक्की. भूक लागली आहे? लाडू खाणार? हो जाएगा, सब जाएगा, हो जाएगा. जा, पलट जा, पीछे जा, नहीं तो हो जाएगा, सब जाएगा. जा, पलट जा, हो जाएगा, सब जाएगा, सब जाएगा, हो जाएगा, सब जाएगा. हा मोनू पण ना. मोनू 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 वर आहेस का राजा? मोनू 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 साठे काका, साठे काकू, माझं मोनू सापडत नाहीये. मोनू, साठे काकू, साठे काकू, साठे काकू, साठे काकू. उषा, अगं काय झालं? माझा मोनू सापडत नाहीये. तो इथे आला होता का? नाही का? इथे कशाला येईल मोनू? पण नाही, घरी बॅट पाहिली होती मी. मी घरभर शोधलं त्याला, तो कुठेही दिसत नाहीये. हे बघ, तू घाबरू नको. असेल इकडे. चल चल आपण शोधूया. अगं असेल मोनू. अगं खेळत असेल मोनू. मोनू, उषा,
छान आहे की नाही? घे. छान आहे ग माझं बाळ ते. झोप येते? काय झालं? अरे उशीचा मोनूच सापडत नाहीये. अरे सापडत नाहीये तो. कुठे गेलाय कोणाच ठाऊक. अरे तुम्ही एवढं पॅनिक का होताय? रिलॅक्स. अरे इथे असेल कुठेतरी, खेळायला गेला असेल. अगं सगळीकडे शोधलं, कुठे नाहीये मोनू, कुठे नाहीये. निरंजन प्लीज माझ्या मोनूला शोधून घेऊन ये ना, प्लीज प्लीज माझ्या मोनूला शोधून आण. एक मिनिट. मोनू उशी शांत राहा, बघू जरा तू. अगं सापडेल ना बाई. माझा मोनू कुठे? रडू नको. अगं सापडेल. मोनू असेल. मोनू कशाला रडते बाई तू? शांत हो बघू जरा. मोनू मोनो, मोनो. 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 Mm-hmm.